आता नवीन लग्न झाले तर नाव तर घ्यायला लागेल तुम्हाला. हो ताई, आपला डेकोरेशन साईबाबांचा आहे तर आपल्याला एक साईबाबांचा गाणं झाला पाहिजे. ताईची कधीपासून, मला पण तेच बोलायचं होतं, ताईची कधीपासून विचार, माझी टर्न कधी येते. हाय नमस्कार, कसे आहात सर्व. मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आहे कासावल्यापाड्यामध्ये करंजा चांजा ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र कोली यांच्या घरी आपल्याला आज बोलवलं आहे गणपतीसाठी. 2.5 दिवसाचा बाप्पा असतो त्यांच्याकडे, 2.5 दिवसाचा बाप्पा असतो साखर चौथी निमित्त. तर आज आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे गणपतीची गाणी आणि एक पारंपरिक नाच बोलू शकताय. तर चला जाऊया. माझ्यासोबत आहे प्रितेश आणि जोगेंद्र. जोगेंद्रला कासावल्यापाड्यामध्ये असं कोण नसेल जे त्याला जोगेंद्रला ओळखत नसेल, बरोबर ना. खूप वर्षापासून तो कासावल्यापाड्यासाठी सेवा करत आलाय, सोशल सेवा करत आलाय. तर त्याचे खूप खूप आभार. असाच प्रगती करत राहा पुढं, ठीक आहे. आणि सेवा करत राहा कासावल्यापाड्याची आणि करंजा पाड्याची, ठीक आहे. चला आता जाऊया आपण रवींद्र कोली यांच्या घरी आणि बाप्पाचं दर्शन घेऊया. आरती करून आता सर्व ताईसा आलेल्या आहेत, मस्त पारंपरिक एकदम मराठी लुकमध्ये. पहिले सर्वांची ओळख करून देतो. जेवढी मला माहिती आहे, प्रितेशची मम्मी आणि प्रितेशची वाईफ माझी वहिनी लागेल. सर्वात पहिले आता नवीन लग्न झाले तर नाव तर घ्यायला लागेल तुम्हाला. नाव नाही, दरवेळी नाहीच बोलतात, गेलेला पण नाही बोलले, आता तुम्हाला नाव घ्यायला लागेल. 2 मिनिटं घ्या, पण नाव पाहिजे आपल्याला. सर्वांची इच्छा आहे ना, सर्वांची इच्छा आहे, नाव घ्यायला पाहिजे. जेजुरीला जायची झाली मला घाई, प्रितेशराव माझे खंडेराया मी त्याची बानाई. वा वा. अजून एक ताई उकाना घेणार आहे. ताई नाव सांग. हर्षदा कोली. घे उकाना. गहू तांदळाने भरले सूप, निलेशरावांचा स्वभाव आहे भारी खूप. टाळ्या झाल्या पाहिजे. आता गाण्याची सुरुवात आपण गणपतीच्या गाण्याने करणार आहोत ना, आणि नंतर आपल्या आगरी कोली, आणि नंतर ताई तर चांगलीच गाणी घेते. ताई कुठला गाणं घेणार आहेस आज? पंढरपूर. ताईचा आवडता गाणं. अक्का गाणं घ्यायला सांगितलं मला ताईने, मग अक्का गाणं घेणार. आणि प्रितेश मम्मी गाणं घेणार तुम्ही गणपतीचा. अजून कोण कोण गाणं घेणार आहे? दोघीच. बघा मस्त सजल्यात, मस्त दिसताय सर्व तुम्ही आज. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पारंपरिक फेऱ्यांचा नाच करण्यासाठी रेडी आहेत. आता पहिलाच गाणं ताई घेणार आहे ना, प्रितेश मम्मी. आई नाव सांगा. कोणता गाणं घेणार आहात? गणपती बाप्पाचा गाणं घेणार आहेत. तर चला सुरू करूया. आणि आपल्याला वादक पण आहे मस्त. वादकाचं नाव काय? मोनिश कोली. या चला. घेतला त्याला प्रितेश. सागरा माझ्या गणपती देवा
मस्त गाणी घेतलीत ना, एकदम पारंपरिक पद्धतीने घेतली. मला वाटते कोण ज्यांची टीमीत मम्मी असेल त्यांना दुसरा कोण ऑपोजिशन ठेवणारच नाही, बोलूनच देणार नाही ना. ताईची कधीपासून मला पण तेच बोलायचं होतं, ताईची कधीपासून विचार माझी टर्न कधी येते. आता कुठला गाणं घेणार आहेस ताई? पंढरपुरात. ताईचं आवडतं गाणं आहे. पंढरपुरात देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल, पंढरपुरात देव माझा विठ्ठल. देवा
हो ताई, आपला डेकोरेशन साईबाबांचा आहे तर आपल्याला एक साईबाबांचा गाणं झाला पाहिजे. जय जय.
भरपूर मोठा कुटुंब आहे, सर्व एकत्र येऊन बघा सोला साजरा करतात. आता फोटोशूट चालू आहे सर्वांचा. फोटोशूट मेन आहे. रील्स चालू आहेत का फोटो? रील्स चालू आहेत. जेवढी पब्लिक आतमध्ये आहे ना त्याच्या डबल बाहेर बसले 3 पत्ती खेळत. आणि सुंदर डेकोरेशन पण मस्त बनवलं एकदम द्वारकामाई. बाहेर पाड्यातनं आलंय. अध्यक्ष आहे ना, अध्यक्ष आहे म्हणजे डान्स आपला जो पारंपरिक डान्स आणि हे झाला नाच तो त्याची अध्यक्ष. आता त्यांची सर्वांची इच्छा आहे की तुम्ही नाव घेतलं पाहिजे. आता एवढी जण बोलतात तुला नाव घ्यायलाच लागेल. बघा पाठ करून आलेली ताई, पाठ करून आलेली. चला धन्यवाद. आता आपल्या समोर रवींद्र साहेब आहेत ज्याने आपल्याला आज इकडे बोलवला होता. तर आपल्या बाप्पाबद्दल ते 2 शब्द सांगणार आहे. बरेच वर्षाची गोष्ट आहे. आमची मूर्ती आपटा कोळीवाड्याची मूर्ती आहे. आणि एक काल असा होता की आमचे गावकरी आपटेचे ते मूर्त हाणासाठी मुंबईला गेले असता ते कुलब्यावरून मूर्त आणत होते. पण त्यांना कोण होडीत नसत येत. तेव्हा आमचे वडील रघुनाथ गिरण्या तेव्हा ते मावरा विकायला असायचे. आणि त्यांना रघुनाथवाला विनंती करून त्यांनी ती बोट त्यांची बोटीमध्ये गणपती आपल्या गावात नेला. तेव्हापासून आमची या घरची परंपरा आहे का ती दर संकष्टीला आमचा कोणीही माणूस दर संकष्टीला दर्शनासाठी जातो आपट्या कोळीवाड्याला. किती वर्ष आहे आपला? आता हे दुसरं वर्ष आहे. ठीक आहे, धन्यवाद साहेब बोलवल्याबद्दल.